सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो धैर्य आहे, धैर्य आणि पराग गाडीत येत असतात आणि आता लगेच पराग म्हणतो की धैर्य एका साईडला गाडी घ्या, मला इथे उतरायचं आहे असं म्हणतो. आणि आता लगेच जो धैर्य पराग आहे तो धैर्यच्या गाडीतून उतरतो आणि तिथून जातो. तर आता धैर्य तिथून जातो आणि इकडे पराग तिथे फोन करतो सावीला आणि म्हणतो की सावी झालंय आपलं, काळजी करू नको असं म्हणतो. आणि आता धैर्य इकडे पोलीस स्टेशनला येतो. जे इन्स्पेक्टर असतात पोलीस स्टेशनमधले तिथे मस्त फोनवर गप्पा मारत बसलेले असतात. धैर्य तिथे येतो आणि त्यांना म्हणतो की काय काम चाललंय तुमचं, मी काय विचारतोय. तर तो आता धैर्यला इग्नोर करतो. तर आता धैर्य परत विचारतो की हे बघा, ते नायकांच्या केसबद्दल काय झालं, मी किती वेळचं विचारतोय, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की नाही. सुधाकर नाईक यांच्या केसबद्दल काय झालं आहे असं विचारतो, कारण की ते फोनवर बोलत बसलाय, कामाकडे लक्ष द्या ना असं तो म्हणत असतो. तो म्हणतो की हे बघा, तो आता इन्स्पेक्टर जसं तो फोन ठेवतो आणि आता लगेच तो म्हणतो की काय काम आहे तुमचं. तर आता लगेच धैर्य विचारतो की हे बघा, काय झालं मधुकर सुदन नाईक यांच्या, काय झालं केसचं, काही अपडेट आले की नाही. तर आता तो म्हणतो की तुम्हाला का सांगू अपडेट आणि ते, तुम्हाला काय करायचं आहे. हे बघा, आम्ही आमचं कामाचं बघून घेऊयात असं म्हणतो. आणि आता तो धैर्यावरती चिडतो, धैर्याला काही असं मान सन्मान देत नाही, त्याच्यात त्याला इग्नोर करून त्याच्याशी बोलत असतो. तर आता जो धैर्य आहे तो म्हणतो की ठीक आहे, तुमच्यावरचे जे इन्स्पेक्टर साहेब आहेत ना, ते माझ्या ओळखीचे चांगल्याच, त्यांच्याशी बोलतो मी एकदा, मग कळेल तुम्हाला काय करायचं आणि कुठे लक्ष द्यायचं ते, फोनवर बोलायचं की काम करायचं मग. तर आता लगेच म्हणतो की ठीक आहे. हे बघा ओ धैर्य साहेब, एवढं नका चिडू तुम्ही. ओ शांत व्हा, शांत व्हा. ओ यांच्यासाठी गरम गरम चहा सांगा बरं. तर तो म्हणतो की मला नको आहे तुमचा चहा वगैरे, तुम्ही फक्त केसकडे लक्ष द्या, नाही तर मी बघा काय करतो असं म्हणतो. आणि धैर्य तिथून जातो. तर इकडे आता धैर्य यायला निघालेला असतो. तर इकडं जी सावी आहे ती सावी आता खूप टेन्शनमध्ये असते. ती म्हणते की आता मला काही करून काहीतरी करावं लागणार आहे असं म्हणत असते. आणि ती आता इकडे बाहेर येते. बाहेर आल्यावरती इकडे आल्यावरती आता ती गाडीजवळ जात असते धैर्यच्या, कारण तिला त्या गाडीचा माईक काढायचा असतो. त्यासाठी तेवढ्यात आता ती जायला लागते. तेवढं धैर्य येतो. धैर्य म्हणतो काय झालं सावी. तर सावी म्हणते काही नाही धैर्य, मला बाहेर फिरायचं होतं ना, त्यामुळे आले होते. तर तो म्हणतो की कुठं जायचं सावी फिरायला, मला सांगा, मी तुम्हाला नेतो गाडीत. आता सावी आणि धैर्य गाडीत बसतात. तेवढ्यात आता सावी गाडीतला माईक काढते आणि पोटाचा असं धरून ठेवते. धैर्य म्हणतो काय झालं, तुमचं पोट दुखतंय का. तर सावी म्हणते नाही. तर मग ते म्हणतो काय झालंय तुम्हाला, तर आता जायचं का नाही मग. तर आता सावी म्हणते मला नाही यायचं धैर्य, घरात चला, मला भूक लागली आहे खूप असं म्हणतात. आणि आता पुन्हा घरात येतात. ती म्हणते मला ग्रीटिंग कार्ड बनवायचे पुन्हा असं म्हणते आणि एक ग्रीटिंग कार्ड बनवते. त्याच्यावरती सॉरी असं लिहिते आणि दामिनीच्या रूममध्ये घेऊन येते. दामिनी इकडे त्या पोलिसांसोबत बोलत असते. ती म्हणत असते की काय झालं ना काय माहिती. तर तो पोलीस म्हणतो तुम्हाला माहिती आहे का, धैर्य मुजुमदाराला खूप मोठी अपडेट मिळाली सुधाकर नाईक यांच्या केसबद्दल. तर त्यांचं काय, मधुसूदन नाईकच्या केसबद्दल मिळाली आहेत, आता काय करायचं असं दामिनीला टेन्शन येतं. तेवढ्यात दरवाजा वाजतं आणि सावी आता दरवाजा वाजत असते. तर ती म्हणते कोण आहे, दम नाही ना निघत का तुला. आणि आता लगेच तिला घेऊन ती आता घरात येते. आणि आता लगेच सावीला म्हणते काय झालं. तर आता सावी म्हणते काही नाही, हे ग्रीटिंग कार्ड द्यायचं तुम्हाला, सॉरी माझ्याकडून चूक झाली असं म्हणते. आणि आता लगेच सावीची त्याला माईक जो असतो लावलेला आधी, तो माईक आता तिथे लावत असते आणि म्हणते की आता सगळं काही लक्ष माझं यांच्याकडेच राहणार, माझं आता बघतच राहा, तुझं बोलणं काय दामिनी मुजुमदार, आता तुझं सगळं खरा चेहरा माझ्यासमोर येणार, आता मी सगळं ऐकणार, तुझ्या हालचाली, तुझ्या ठोक्यावर पण माझं लक्ष असणार असं म्हणत असते. आणि आता दामिनी तिथे म्हणते की आता झालं का सावी तुझं. तर सावी म्हणते की हो, तुला पाणी देऊ का असं काही म्हणत असते. तर आता लगेच सावी म्हणते की नाही, काही गरज नाही आहे. आणि सावी आता तिथून जायला निघते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब